नीट ऐका, मुलगी जेवढी बापाची इज्जत जपते तेवढा पोरगा जपत नाही. लिहून घ्या. हो, घरात पाहुणा आलं आणि चहाला दूध नसलं, मुलीला लावा दूध आणाय. बापाची इज्जत जपते. झाकून तांब्या नेणार, फुलपत्र नेणार, मागच्या दरवाजा जाणार, दूध आणणार, चहा पाजणार, पाहुणा रिटर्न गोड बोलून माघारी लावणार. आईला टेन्शन नाही. मुलगी पोरा लावर दूध आणायला ती तांब्या ठोकला टाकतं, तांब्या पाहुण्या पुन्हा हाडत दूध आणा निघालं. अर्धस काटा तू काय बेंजेतला खुळखळावा खैर येतो, झाकून पाकून तुला काय कळतं का नाही? नुसता बोबाटात कसा करतो रे? असली पोर येत. शाळा भरली, बापाने विचारलं, ताई किती वह्या लागतात? पप्पा मला 9 वह्या आणा. पैसे कमी असेल तर 8च आणा. मुलगी किती जेवाळ आहे? पोराला विचारलं, हेगडे बाब्या तुला किती वह्याचं? मला आणा 22. काय शाळा पेटवायची काय? 22 वह्याचं काय लिहितो रे तू? अभ्यास तर करीत नाही, वह्याच घाला नुसतं तुला वजायला पाहिजे. हे असली पोर येतं. बाप उपाशी झोपू द्या, मुलगी पळत येणार बापाचा. बाबा उठा, 2 तरी घास खाऊन घ्या, तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. मुलगी, पोरग तसं नाही, ती खिडकीतून बघतं. झोपले काय रे म्हातारं? झोपू द्या झोपू द्या. त्याच्या वाटण्याचा आपणच चूप म्हणला. म्हणजे ह्याचा खाण्यावरच द्या नाही. असली पोर आहेत. मुलगी इज्जत जपते पण किंमत नाही.